नमस्कार दोस्तो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आणि अखंड महाराष्ट्राच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचे नाव आहे DJ स्वॅपी व्लॉग्स. पाहून एवढा हा स्टँडर्ड का बोलायला लागला. तर आजचा मुद्दा असा आहे की मी आत्ता चाललो आहे घरी आणि घरून मी मम्मीला घेऊन थोडंसं बाहेर चाललो आहे. देवाला जायचं आहे कुठेतरी. आणि विषय असा आहे दुसरा की बसंती पाठीमागे बघू शकता. हे बघा, हे बघा, हे लय आज मला असं वाटायला लागले की आज बसंतीला आंघोळ घालूनच टाकूया. घरी जातो आणि मी स्वतः माझ्या हातानं बसंतीला आज आंघोळ घालणार आहे. ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. कमेंट महत्वाचे आहे. हेडफोन लक्षात आहे ना? हां, हेडफोन कमेंट विषय टॉस. चलो निकलते, लेट्स गो. भावना, तुम्हाला तर माहितच आहे मी इस्लामपूरमध्ये राहतो. म्हणजे मी घरी राहत नाही जास्त करून. मला घरी फॅमिलीला टाइम देता येत नाही. म्हणून मी या नवीन वर्षापासून असं ठरवलंय की आठवड्यात कमीत कमी एक दिवस तरी आपण फॅमिली सोबत घालवलं पाहिजे. काम तर चालत राहील पण फॅमिलीला वेळ देणं पण महत्वाचं आहे. कारण जे आपण एवढं सगळं करतोय, एवढं सगळं कमवतोय ते आपण फॅमिलीसाठी आणि आपल्या सगळ्या लोकांसाठी करत असतोय. आणि जर त्यांच्यासोबतच आपण जर वेळ घालवत नसेल तर मग आपल्या एवढं सगळं करण्याला काही पॉईंट राहत नाही. आता तुम्ही पण बाहेर वगैरे असाल कुठेतरी जॉबला वगैरे, या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यातनं कमवत असतो. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण फॅमिलीला टाइम देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आपल्या लोकांना टाइम देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की सगळ्यांनीच, तुम्ही पण शक्य ज्यांना होत नसेल त्यांनी प्रयत्न करा आणि जेवढा वेळ फॅमिलीला देते तेवढा वेळ फॅमिलीला द्या आणि थोडासा एन्जॉय करा. त्यांना पण बरं वाटत असते की आपण त्यांच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करतोय. कारण पूर्णच आपण काम जर करत बसलो तर त्या गोष्टी थोड्याशा आहेत. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने. हिरवा निसर्ग वाळायला लागला भाऊ आमच्याकडे. पाऊस पाण्याचा विषय नसल्यामुळे निसर्ग आमच्याकडे वाळतो जास्त करून. बघूया आता कधी पाणी आलं इकडे तर होईल हिरवा निसर्ग खरोखरच. मी आता घराजवळ आलेलो आहे. हे आहे माझी स्वीट घर आणि हे आजोबांच्या काळात बांधलेलं होतं. श्रम साफल्य त्याचं नाव. कलर बिलर सगळा उडलाय. मला ह्याचं रिनोव्हेशन करायचंय भावानं पूर्ण सगळं. तुझ्या आईच्या गावात माझ्या घरापुढे येऊन मला भुकायला लागली. तडा का तीन एक चाली का? त्याला मी ओळखणार. त्याला वाटायला लागले हा कोण आला नवीन कार्यकर्ता. भावानो, माझ्या गल्लीत कुत्री पण मला ओळखण्यात झाली. म्युझिक काय करायचं सांगा. आत्या आल्या बघा. हा म्हणून गावाकडे यायचं नाही येणार आता, ठरवलं यायचं म्हणून. आत्या आत्ती पण आपल्यासोबत येणार आहे आज. आणि मम्मी आवरून बसल्या. मम्मी माझ्या आवरून बसल्या कधीपासून. मला यायला लेट झालं भावानो. या बघा कोण नाही. तूच आहेस. मम्मी आवरून बसली. किती वेळ झाला आवरून बसली? चल नाही कधी आवरून किती वेळ झाला बसली? आता आवरले. मग काय एवढं टेन्शन नाही. काय खाणार आहे का जायचं डायरेक्ट? मी जरा बसंतीला धुयायचं म्हणते. काय करू? ये बाबा काय अगं धुतो की जरा लय घाण झाली. आंघोळ घालतो मग जाऊया. 2 मिनिटं 10 मिनिटं लागतात. पाणी कुठलं का पाणी नाही? पाणी इकडं तिकडं नाही. मग बदली नाही तू. मग आता आजपर्यंत काय केलंय? बरं आवर काय बोर चालू करूया. बोर मारायला पाहिजे आधी बोर मारायला पाहिजे मग परत. आता इथलं इकडचं पाणी बादलीने घेऊन जाऊन मग बसंतीला धुतलं पाहिजे. थांबा जरा, लय माग माझ्या व्याप. काय सांगायचं? बादली आणायला लागणार नाही. एक प्लॅन मध्ये चेंज आहे. इकडे बोर आहे. या बोर मधून डायरेक्ट पाणी तिकडे घेतो असा विषय. हे बघा, त्याचं नाव काय मला माहित नाही पण नाद एकच, बैलगाडा शर्यत. विषय टॉपचा. आपल्या गावातले बैलगाडीचा कुस्तीचा नाद आहे त्यामुळे विषय इकडं एकदम क्रॉस असतोय. पण इथं कुठेतरी बोट. हा ही पाईप आहे. ही पाईप तिकडेपर्यंत जाते. तिकडे घेऊन जातो आणि पाईप न धुतो. कसं आहे वेळ जाईल बादलीनं पाणी आणून मग धुवायला. केलं काय चालू? गरम पाणी आहे बरं का. बिझनेस करायला आज धुतला एवढ्या दिवसानंतर. शॅम्पू पहिल्यांदा मला वाटतं मी असं धुवायला बस तिला शॅम्पू.
1 hour later. ओए होए मेरी जान अभी कैसी चमक रही है बसंती. कसं आहे चकचकीत विषय केला का नाही चकचकीत विषय केला का नाही. हां आपल्याला पण काही विषय हार्ड असतोय बाई एकदम चकाचक विषय ठॉस आहे विषय ठॉस. चला आता निघूया बाहेर आलेले आहेत करायला लॉक करून या ठिकाणी बसंतीमध्ये बसून आम्ही चाललो देवाला. ए पण कुठल्या देवाला जायचं आहे कुठल्या अजून देव फायनल नाही. कुठल्या देवाला जायचं आहे. अगं पण तुमच्या काय असं मनात आहे का नाही कुठल्या देवाला जायचं आहे ती. चला कुठल्या तरी देवाला जाऊन या. कुठला देव दिसल तिथं थांबायचं जय महाराष्ट्र माहिती न्यायचं. पण आता आम्ही निघालेलो आहे आणि फायनली ठरले कुठल्या देवाला जायचं. ते माणकवाडीला आणि काळमवाडीला जायचं असं ठरले. इथं जोगेश्वरीचं मंदिर आहे तिथं जाणार आहे आणि मग परत तिथून काळमवाडी असा विषय प्रवास एकंदरीत आहे. आणि हे दोघे पण बसलेले आहेत. जाऊया जोगेश्वरीला. तर भाऊ आता इथं पोचलेलो आहे मंदिरापाशी बघू शकता. खतरनाक एकदम इथं वातावरण जबरदस्त आहे. खासियत अशी आहे भावना इथं आल्यानंतर वातावरण एवढं गार असते ना. कुठल्या पण मंदिरात जावं बऱ्यापैकी मंदिरात सगळ्या असंच असते. मंदिरात गेल्यानंतर जी म्हणजे वातावरण असते का एकदम थंड एकदम खतरनाक फील आहे भाऊ. आणि हे बघा आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपला गणपती बाप्पा मोरया. कसली खतरनाक मूर्ती. ये बघा मम्मी आता आहे बायको बाहेर वाट बघत बसली काय करायचं. माझी पहिली बायको बसंती मेरी बसंती बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. बसंती कभी नाही नाचेगी भाऊ. कारण मी सांगितलं नाही नाचेगी तू नाही नाचेगी. कारण बसंतीने आजपर्यंत मला कधीच धोका दिलेला नाही. इथलं झालेलं आहे भाऊ. आता इथून जाणार आहे काळमवाडीला. तर काळमा देवीचे दर्शन घेणार आणि मग तिथून घरी जाणार. चलो हे बघू शकता मंदिराजवळ पोहोचलेलं. इथंच गाडी पार्किंग करायची आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन बाहेर. हत्ती बघा बाबो मला ओरिजिनल वाटते ओरिजिनल. म्हणून पहिल्यांदा तळ्याकडे जायचं. तळ्यामध्ये जाऊन हातपाय धुवायचे आणि मग परत इकडून मंदिरात जायचं असा विषय. इकडे बघा विषय एकदम क्वालिटी असतो इकडे. आपल्या एरियामध्ये सुद्धा बरीच अशी स्थळं आहेत बघण्यासारखी म्हणजे खतरनाक पॉइंट आहेत. आपणच जात नाही तिच्या मारे कुठे. हा इकडे पायऱ्या होत्या इकडे माहिती आहे मला असं वाटत नाही. आहे मम्मीला माहित आहे बरोबर आहे. नाही तिचं नॉलेज जास्त आहे या गोष्टीबद्दल. माहेरची देवी आहे आमच्या मग असणार. माहेरची देवी आहे त्यामुळे माहिती जास्त आहे. भाऊ ना बदक बघा बदक. हे बघा बदक इकडे भाऊ. ए भाऊ अरे इधर आ उधर किधर देख रही आहे. थांबता मी येतो तुझ्याकडं. पण ती पळून जाय ना म्हणजे बरं मी तिथपर्यंत गेलो सापला आयशी. ए आंघोळ करायचं चालल्या काय. कसलं भारी दिसते. एवढे पांढरे कसं काय कुठला साबण लावतो रे तू. इच्छा गावात कसलं क्लीन आहे पण कंटिन्यू पाण्यातच आहे. याला काय होईल तसं म्हणणार कसं. आला डॉन डॉन म्हणत्या डॉन. बघा डायरेक्ट इथून देवीचं दर्शन. ये झूम करके दर्शन विषय ठोस. चलो अंदर. हे खूप जुनं मंदिर आहे. खूप आधीपासूनचं हे मंदिर आहे. आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतो हेच मंदिर आहे. त्यांचं रिनोव्हेशन वगैरे काही विषय नाही पण अजून पण मंदिर एकदम क्वालिटी आहे. इथं हे सगळं नवीन केलंय. इथं कलर वगैरे नवीन केलाय. हे रिनोव्हेशन केलंय पण मंदिर अजून तसंच आहे. आणि हा रस्ता पहिल्यापासून आम्ही इथे यायचं नाचायचं. ये देखो मैं खुद को. ये देखो दोस्तों ये देखो
भावानो घरी आलेलो आहे आणि बाहेर गेलेले कार्यकर्ते आलेले येऊन वाट रखत बसले. भावानो आता फ्लॅट जवळ आलेलो आहे मी आणि इथून थोडंसं फ्रेश होऊन परत मला जायचं आहे स्टुडिओकडे. आणि डीजे रॉक्सी या बघा वाघ चालला घराकडे तासगावकडे. शो आहे ना? यस. शो आहे कुठेतरी, शो आहे राडा करणे गेल्याची. मी आवडतो आणि स्टुडिओकडे जातो. चला भावानो, तुमचा भाऊ फायनली तुमच्या भावाच्या फेवरेट ठिकाणी म्हणजे आपल्या सेटअपवरती स्टुडिओमध्ये आलेलो आहे. आणि आता मला डेटा कॉपी करायचा आहे म्हणजे ब्लॉग एडिट वगैरे होईल. तर हा ब्लॉग आपण आता इथे एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. ते महत्वाचं आहे कारण गिव्ह अवे. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.